नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन जे आहे त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील नायगाव या त्यांच्या मूळ गावी जे आहे त्या ठिकाणी या अंत्यसंस्काराची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय खरं तर मोठमोठे नेते जे आहेत ते या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये विशेषतः अशोक चव्हाण जे खरं तर आता भाजपमध्ये आहेत, मात्र पूर्वाश्रमी त्यांचे काँग्रेसचे सहकार्य राहिलेले आहेत. त्याचबरोबरीनं नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन असतील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत ही नेते मंडळी काँग्रेसचे जे आहेत या ठिकाणी या अंतिम संस्कारासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि खरं तर नायगाव या त्यांच्या गावामध्येच त्यांच्यावरती अंतिम संस्कार जे आहेत ते करण्यात येणार आहेत आणि त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर वसंतराव चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये कार्यरत होते. अगदी नायगावच्या सरपंच पदाच्या पासून त्यांची हा सर्व प्रवास जो आहे तो सुरू झालेला होता. तो आता अगदी नांदेडच्या खासदारापर्यंतचा हा त्यांचा प्रवास जो आहे तो अतिशय संघर्षात्मक आणि महत्त्वपूर्ण असा राहिलेला आहे. खरं तर 25 वर्ष नायगावचे सरपंच म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं होतं. त्यानंतर 2 वेळा ते विधानसभेवरती आमदार म्हणून देखील कार्यरत होते. त्यानंतर आता 2024ला लोकसभा नांदेड लोकसभेमधून देखील ते जे आहे त्या ठिकाणी निवडून आलेले पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता खरं तर त्यांना पूर्ण कार्यकाळ देखील मिळालेला नसल्याचं पाहायला मिळालं. मात्र आज आता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात येणार आहेत. खरं तर वसंतराव चव्हाण यांची एक मोठी कारकीर्द जी आहे ती आता आज या काळाच्या पडद्याआड गेलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, नायगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.